नमस्कार मित्रांनो, मी बालाजी सोसे। मी या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा आणि लोणार तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या येणाऱ्या 15 जून रोजी सिंदखेड राजा या ठिकाणी पीक विमा संदर्भात आपण भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे। या मोर्चामध्ये ज्या शेतकऱ्यांनी 2025 खरीपचा पीक विमा भरला आहे अशा शेतकऱ्यांनी पीक विम्याची पावती घेऊन सिंदखेड राजा पंचायत समिती सभागृह या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आपण प्रत्येक शेतकऱ्याला एक निवेदन देणार आहे। ते निवेदन आणि पीक विम्याची पावती स्वतंत्र शेतकऱ्यांनी भरायची आणि उपविभागीय कार्यालय त्या मोर्चामध्ये जाऊन उपविभागीय कार्यालय त्या ठिकाणी आपण ते निवेदन द्यायचं आहे। आपल्या संपूर्ण या शेतकऱ्याच्या व्यथा महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना आपण पाठवणार आहे। आपल्या व्यथा त्या निवेदनामध्ये असणार आहे। आपण भरलेला पीक विम्याचे पैसे, आपण भरलेला पीक विमा आणि आपल्या सिंदखेड राजा, देऊळगाव, लोणार तालुक्यामध्ये झालेली अतिवृष्टीची नुकसान भरपाई राज्य सरकारने आपल्याला दिली आणि पीक विमा कंपनी आपल्याला ते नुकसान भरपाईचा पीक विमा देत नाही, याच्या व्यथा आपण त्या निवेदनामध्ये समाविष्ट करून त्या ठिकाणी निवेदन आपण देणार आहे। पण एक अन दोन शेतकऱ्यांनी होणार नाही मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांनी संघर्ष करण्यासाठी त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजेत। म्हणून येणाऱ्या 15 जून रोजी सिंदखेड राजा हे महत्त्वाचं ठिकाण आहे। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा आशीर्वाद घेऊन आपण पीक विम्याच्या संघर्षाला त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे। वेळ प्रसंगी निवेदन देऊन जर सरकार ऐकलं नाही तर आपण मंत्रालय गाठणार आहे, हे जवळपास आता निश्चित झालेलं आहे। म्हणून सर्व शेतकऱ्याचा त्या ठिकाणी आशीर्वाद असावा आणि जास्तीत जास्त संख्येने शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी सहभाग असावा आणि या येणाऱ्या 15 जूनला सिंदखेड राजा या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहा, एवढंच या ठिकाणी सांगतो। थांबतो। जय जवान, जय किसान।